नमस्कार, मी कोकण कंडाचं तुझं स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। आता गावाला आल्यानंतर आपण वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करतो आणि मी कोकणी म्हटल्यानंतर मी जर फिश नाही खाल्ली तर कसं होणार। तर आजचा स्पेशल व्लॉग आहे माझा फिशचा, म्हणजे आज आम्ही फिश बनवणार आहोत। छोटे छोटे मासे आहेत, म्हणजे छोटे पापलेट आहेत आणि याला ढोमा मच्छी म्हणतात आमच्याकडे। तर हे छोट्या माशांचं मी मच्छी बनवणार आहे। तर आजचा हा रेसिपीचा व्लॉग असेल, तर हा व्लॉगचा आनंद तुम्ही नक्की घ्या आणि व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये कळवा तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्लॉग बनवायचे आहेत। चला तर मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया। छोटे छोटे पापलेट हे काय टाकले लाल लाल? हे लाल लाल काय टाकले सांग रे। आगळ आगळ मच्छी म्हणतो मांजर आलाय। हळद, मसाला, मीठ, मस्तपैकी फ्राय बनवणार आहोत। फ्राय बनवण्यासाठी आपल्याला जे जे लागतं ते आपण याच्यामध्ये मसाले घेतलेले आहेत। त्याला आता आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहोत थोडा वेळ। आणि आमचा मांजर बघा कसं अशा प्रकारे आपली मॅरिनेट झालेले पापलेट्स तयार आहेत। त्यानंतर मसाला देखील बनवलेला आहे फ्राय करण्यासाठी। आता मसाला लावलेली मच्छी आता मालवणी चेडू फ्राय करणार आहे मालवणी पद्धतीने। बघूया आता कसं होतंय। चुलीवरची मच्छी फ्राय। वाव, पत्ता पाहिजे। तर अशा प्रकारे माझी मालवणी पद्धतीची मच्छी बनवून झालेली आहे। बघू शकता तुम्ही पापलेट। आणि मी मस्तपैकी तर खाऊन बघते।
एकदम टेस्ट आहे. सुपर. पाणी वाचलंय. तर अशा प्रकारे चुलीवरची फिश फ्राय खास आदित्यने बनवले होते आणि त्याची टेस्ट मी घेते. खूप छान आहे. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन अशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.